जनतेच्या विकासातून घडलेले नेतृत्व हे लोकशाहीचे खरे बळ आहे. महायुतीच्या जनसंपर्क उपक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधत ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि व्यापारी वर्ग यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नागरी सुविधा व सार्वजनिक वाहतूक, पायाभूत विकास तसेच रोजगाराच्या संधी यावर सखोल चर्चा करत त्यावर ठोस आणि प्रभावी उपाय करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. आगामी ठाणे महानगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22चे भाजपा, शिवसेना व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ सौ उषा वाघ, श्री सुधीर कोकाटे व सौ नम्रता कोळी आणि श्री पवन कदम यांच्या उपस्थित विविध भागात प्रभावी जनसंपर्क व प्रचार करण्यात आला. महायुतीचे कार्य हे निवडणुकीपुरतेच मर्यादित नसून जनतेसोबत सातत्याने राहून विकासाचा मार्ग अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प आहे, याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शिवसेना बीजेपी महायुतीचा विजय असो. उमेदवाराबरोबर 4 कार्यकर्त्यांचा आपला परिचय आहे. आज रविवार असल्यामुळे काही सुट्टीवर आलेले आमच्या पोलीस कर्मचारी हे 24 तास कार्यरत असतात. त्यामुळे इथे जास्त कर्मचारी असतो. प्रचार करतो ते केलं आपला हा दर्जावान प्रचाराचा सुरू आहे. माननीय उमेदवार आपल्या गाडीची जरा जास्त गाडी नको, साऊंड थोडा करून ठेवा. महाराष्ट्र सरकारचे एक जाबाज अधिकारी कर्मचाऱ्यांची होतात. 2 वर्षापूर्वी वर्षात पाहिजे असतील तर आपल्याला डोळ्यावर विश्वास करायला लागतात. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री आणि आर्थिक पाठपुरावा केला आणि शिवसेना, भाजपा, RPI महायुतीच्या वतीने आम्ही आज गेले 10-12 दिवस सर्वकडे प्रचार करतोय. 2 दिवस शेवटचे शिल्लक आहेत, परंतु ह्या अंतिम टप्प्यात सुद्धा आमचा उत्साह वाढला आहे उमेदवार म्हणून. आणि मतदारांचा जो सहभाग आहे, पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही महायुतीचे जे काही पदाधिकारी आहेत ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. तुम्ही बघताय, आपण आता पोलीस लाईन जरीमरी या मंदिरामध्ये आपण आहोत आणि या मंदिरामध्ये पवित्र मंदिर आहे. हे फार जुनं मंदिर आहे या परिसरातलं आणि ही पोलीस वसाहत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल शिवसेना आणि भाजप या दोन्ही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना असलेली सिंपत्ती, सहानुभूती ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवभाऊ फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, तसेच आमचे आमदार संजयजी केळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या इमारतींचं नूतनीकरण झालेलं आहे. ह्या इथे खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून आपण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे इकडचे नागरिक समाधानी आहेत. आमच्यावर संतोषजी साळवी आहेत आणि आम्ही 4ही उमेदवार या ठिकाणी पदाधिकारी आम्ही उमेदवार म्हणून आहोत. सुधीर दादा कोकाटे, नम्रताताई कोळी, उषा वाघ आणि मी स्वतः पवन कदम. आम्हाला खात्री आहे की येत्या 15 तारखेला हे सर्व नागरिक आम्हाला मतदार बहुमताने निवडून देतील आणि 16 तारखेला शिवसेना, भाजप, महायुतीचाच महापौर या ठाणे महापालिकेवर विराजमान होईल. जोरात चालू आहे.
आज पोलीस वसाहतीमध्ये आलो आहे, जरीमरी पोलीस लाईनमध्ये. आणि मी बघितलं इतर भागामध्ये आज आम्हाला मराठी माणसं कुठं बघायला मिळत नव्हती. आज जे पोलीस लाईनमध्येच मराठी माणसं जास्त दिसत आहेत. आणि त्यांच्या सुविधासाठी आमचे महापौर असतील, शिंदेसाहेब असतील, परत आमदार असतील, फडणवीस साहेब असतील, हे काम करत असतात. आता माझ्या टायमाला तेव्हा 5 कोटीचे रस्ते दिले करून, आतले कॉन्क्रीटीकरण केलं, ड्रेनेज लाईन अख्ख्या बिल्डिंगचे सर्व टाकून दिले. आता केळकर साहेब बिल्डिंगचं नवीन नूतनीकरण करतायत, त्याला 67 कोटी खर्च करतायत. असं करून आम्ही पोलीस वसाहतीत काम करत असतो. तसंच नवीन पोलीस लाईन आपली 4, 5, 6 1, 2, 3 तिथे पण कॉन्क्रीटचे रस्ते करून करण्यात आलेत. तिथे कमीत कमी 3.5, 4 कोटीचं कामं करण्यात आले आहेत. पोलीस वसाहती पोलिसांसाठी आम्ही काम करत असतो, नेहमी काम करत असतो. खरं काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे, तरी ठाणे महानगरपालिका आम्ही आमच्या सुविधामधून आम्ही यांची कामं करत असतो. आता परवा दिवशी मी पेपरला वाचलं का पोलिसांना घरं देण्याच्या सुविधा गव्हर्नमेंटची चालू आहे. कमी दरामध्ये त्यांना घरं देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेब आणि आपले आमदार केळकर साहेब त्याचा पाठपुरावा करतायत. ते पण होणार आहे बहुतेक, असं मी परवा दिवशी पेपरला वाचलं होतं. ते प्रभागामध्ये अजून भरपूर कामं आहेत. आता खाडी किनारा साफ करायचा आहे आपल्याला. खाडीचा किनारा आता वॉटरफ्रंट चालू करतोय, त्यासाठी 10 कोटी आता मागवले आणलेत, खासदार साहेब देत आहेत. म्हणजे ही चौपाटी, छोटी चौपाटी होऊ शकते. अशी बरीच विविध कामं आहेत आणि आता होत राहतील. शिवसेना, भाजपा, RPI महायुतीचे आम्ही 4ही उमेदवार जवळजवळ 10-12 दिवस झाले सगळे एकत्र फिरतोय आणि लोकांना खूप आवडतंय. ते लोक आनंदाने आमचं स्वागत करतायत. सगळं तसं बघायला गेलं तर हा प्रचार नाहीच आहे. आम्ही आमच्या मतदारांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतोय, कारण का विकास पर्व हे विकासाची कामं ही आम्ही करून दाखवलेली आहेत आणि लोक आनंदाने आमचं स्वागत करतायत. त्याच्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला दिसूनच येईल आमचा विजय, महायुतीचा विजय. महिलांच्या समस्या तर आहेत, पण आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी जो लाडकी बहीण योजना आलेल्या आहेत त्या आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींचा उत्साह तर तुम्ही बघत असाल सगळं आजूबाजूला. आणि प्रभागात जिथे जिथे आम्ही जाऊ तिकडे ह्या लाडक्या बहिणी आमचं आनंदाने स्वागत करतायत. आणि ह्या आता जर आम्ही बघायला गेलं तर पोलीस लाईनीमध्ये जरीमरीच्या मंदिरातून आम्ही स्टार्ट केलेलं आहे. पोलीस वसाहत ही खूप जुनी आहे आणि आमचे माननीय जनसेवक श्री संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतोष साळवी यांनी इथे बरीच कामं करून घेतलेली आहेत आणि करत राहणार आहेत. महायुतीचे सगळेच जे नेते आहेत त्यांचं एकदम कसून लक्ष या पोलीस लाईनीवर आहेत. आपल्या पोलीस बंधू भगिनींना कधी कुठल्या गोष्टीची कमी करून दिलेली नाही आहे. त्यांची कुठलीही समस्या असेल तर ती सॉल्व्ह करण्यासाठी सगळे नगरसेवक म्हणा, सगळे आमदार खासदार म्हणा, हे एका शब्दावर तयार आहेत. आम्ही यांची सेवा ही करत आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पण या आमच्या नागरिकांची कुठल्याही समस्या असू दे, हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर कुठल्याही समस्येला निराकरण करण्यासाठी सदैव दिवस रात्रभर सदैव उभे राहणार.